आई आमची गहू निवडाल्या. जेव्हा सून निवडायची वेळ होती पण डोकं कुठं काय भांगला गेलं. बंगला कशाला जाईल? तू निर्णय घेतलायस रे, मी नाही. तुला लई गडबड निर्णय घ्यायची. सांगाच ना दुसरी बघ म्हणून. दाखवलं तर की दुसरी. तू काय म्हटलास? 26 पासून एक नंबर एवढी देखणी होती का नाही? आमच्या घरात आल्यावर दिकणी झाल्या, लक्षात ठेव. लग्नाच्या वेळी साधारणतः किती मुली बघायची असतात? काय? लग्नाच्या वेळी साधारणतः किती मुली बघतात? अरे तुझ्या पप्पाच्या वेळेचा तर विचार कर. त्या काळात पप्पाने किती पुरी बघितल्या त्या, किती? त्याचा तर विचार कर. किती बघितली? 100 पुरी. 100 पुरी बघितल्या, त्याच्यावरनं विचार कर कोण पुरी दिली. शेवट मी एक वाली पुरी तुम्ही का दिला? दिलं पप्पाने आमच्या. पहिलं काय बाबा, म्हणजे पप्पांनी 100 पोरी बघून तू 101 मुलगी तिच्याबरोबर लग्न केलं, तरी बी आमच्या बाचा निर्णय चुकला. चुकतंय का त्यानं? काय बरोबर काय वाईट आहे तुझं? माझं चांगला आहे. मग बाबा बाबाचं काय वाईट आहे रे? काय चांगला आहे सांगते? होय. काय सुख आहे बाबाला? बायको तू द्यायचा आता सुख. बायकोकडनं बायकोकडनं मस्त सुख आहे. मला नाही वाटत. भाऊ वाटतोय की रे तुझा? एवढं बायकोकडनं सुख आहे. तब्येत बिब्येत चांगली. हा आणि म्हणतोस काय? तुझंच बघ. मी अजून 8-10 पोरी बघितला असतो इथं. तू निर्णय घ्यायचा, आम्ही काय सांगणार. आता बघूया आणतील का आणतील. होय. आता माप देत नाही की 2 पोरं झाली की रे, आणि आता लग्न करतोस. आता ती हिला झाली, दुसरी करून आणल्या. तुझ्याकडे 2 मुलं आहे काय इष्ट प्रत्येकाच्या नावावर करायला? त्याने करून देताना मोठ्या घरातले करून द्यायची. हो काय बोलते. इकडच्या वाटणीपेक्षा तिकडची वाटणी बघायची. या पवारांचे लक्षात ठेव. कुठे गेला पप्पा? अजितराव. त्याला लाज आहे का बघा की पप्पाचं नाव. मामाला बोललो. मामाला तू कुठे मामा आहे? घोसरड मामा आहे. घोसरड ऐकू जाते होय. हा लाज वाटते का तुला? हा बाबा दुकानात जाऊन बसलोय, तू इथं आत्ता नाश्ता करायलायस. हा आणि म्हणतोय सुख नाही. आणि किती सुख पाहिजे रे? असं पाण्यावानी. मी काय म्हटलं सुख नाही म्हणून? आता तर म्हटलंस की रे. हॅलो काय मला खरं सांगायचं तुला, दुसरं लग्न करायची इच्छा आहे आणि तुझी केस लांब असावी. हिला चिटकोला तर एवढी लांब होत्यात की करायची. लई सोय आल्या आता या जगात. सगळं आहे, फक्त आई बाबांना लक्षात ठेव. सगळं मिळतंय. लेखासाठी एवढं करू शकत नाही काय लग्न? त्या श्यामच्या आईनं लेखासाठी काळी काढून दिली. काही काढून देतो लग्न काय दुसरं करून देणार. दुसरं करून देते. नाही इथे वाट सगळं आहे बाबा. यात वाटत ना आता नाही आपण दुसरी. नाही दोघं पण जावा दुसरं लग्न करायचं. आम्हाला काय करायचं? घे बायकोला घेऊन जा बघायला. तुझ्यासाठी केली तर काय नको. हा हे काय बात आहे रे बाबा. तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी कविताने एवढे मोठे केस केले. नको आम्हाला. आणि तिने सांगितलं नकोच आहे आम्हाला. माझे केस सासूबाईला आवडले तर ठीक, नाही तर सासूवर. ऐक तिने काय म्हटल्या? सासूबाईला माझे केस आवडले तर ठीक. कविता म्हटल्या सासूबाईला माझे केस आवडले तर ठीक, नाही तर सासूवर केस ठोकणार. परवानगी दिना म्हणून तू जाशील अडकशील तिथं माझ्यावर केस ठोकायला. करून घेणं गरजेचं आहे. परवानगीच नाही. हे गहू सुद्धा निवडा लावत नाही म्हणून सांगितलं. नको आम्हाला काय नको. आम्ही हे निवडून खाल्ल्याला आम्हाला पुरवडते. रोज तुला 5 स्टार मध्ये जेवण करून घालतो. एवढी शुगर नाही की नको आम्हाला. आम्ही बसायला तुझ्या हाताला जी चव आहे की तुझी साखर जरा सुद्धा वाढणार नाही. आता हे खायची वाढली आता ही वाढवत्या ती कमी करत्या. अगं लई प्रेम आहे ती. तुम्ही मिळून माझं होणार. काय गोरी पान देखणी घरी की ना बाहेर की आणि मधली बसायची पाहिजे नाही. आई तुला सांगतो खरं काय नको. एवढी देखणी तू जा रे बाहेर. तिला तर विचार तू पण तयार आहे. मग जाय की दोघं पण. कल्याणी दोघं पण बाहेर जा आणि काय करायचं गोंधळ घालायचं घाला. आम्हाला काय मध्ये घेऊ नको. नाही करू. मी तिला लग्न करून आणले आणि फार्म हाऊसवरती हे केलं. देवदास तू पण जा आणि तिला पण घेऊन जा. दोघे एका घरात चालतंय. त्याला काय आता करू पसंत आहे म्हणाले ना. घेऊन जा की. होय का कल्याणी? नको का डोक्याला टाक. माझा चहा गाड झाला. हे काय तर चहा गाड. ती साखर जादा घालून देत्या, ती साखर कमी घालत्या, शुगरची साखर घालत्या, गुळाचा चहा करत्या. मिळणार नाही. उपाशी बसायची मारायची पाळी.
बघ काय करतीस बघ मी काय आम्हाला सांगितलं करायचं नाही, तू जा रे. मी अजून तुझं सांगलं आहे अजून ही सांगायला सुवर्ण नाही. संधी आहे तुला. काही नाही, तुला बहिरचा रस्ता रिकामा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक पुरुषाची ही व्यथा आहे. ते असू दे, आमच्यात काय नाही. घरचे आमच्यात लोक काय कसली व्यथा नाही आहे. घरचे लोक त्याला वाव देत नाही नाही, का त्याच्यात जर धमक असेल तर तू दुसरं लग्न का करू नये. मग कर जा, काय 10 कर जा, आम्हाला काय करायचं? तू नुसतं हात रे मग. काय नाही, इथं बाहेर गेलो काय वाटत ते कर. अगं तू नुसतं हात 10 रे कर, मग. 20 कर. नाही किती करायचं कर. दोनच एक आणल्या आमच्या घरात आणून काय पश्चाताप करायचं? झालाय. काय? अगं केलेल्या एक आलं पश्चाताप, दुसरा आल्यावर काय होईल? डबल पश्चाताप. नाही काय वजा डबल- वजा अधिक काय- गणिताचं शास्त्र काय काय वजा नको. वजा अधिक. आम्हाला काय शास्त्र बघायचं नाही, काय बघायचं नाही. हाय आम्ही बरं आहे, तुम्ही गावा बाहेर लग्न करा, काय वाटतं ते तुझ्या करा. कुंडलीत कुंडलीत नाहीतर नुसतं धन लाभच आहे. त्यांच्या घरात जाऊन राहावं दोघं तिघं तुम्ही. तिच्या कुंडलीत नुसतं धन लाभच आहे. असू द्या ते तुला तुला आणि तुझ्या लक्ष्मीच्या त्या पावलाची कविताला- जायची. तुला त्या कविताला आणि या कल्याणीला धन लाभ लाख मौलाचा दावा बाई. मी तिला इथेच करतो नाही की बाई, आपल्याला आमच्या लक्ष्मी वाढेल ना. घरात नको, हाई बरे निवांत आहे आम्ही. जाऊ तुम्ही बाई, जाऊ बाई, ए कल्याणी जाऊ जाऊ मी कुणाला भेट नाही. जरा इकडे का जा बाई. जर सासू तुझी लय बोलायला जरा इकडे तुला भ्या घालीला. काय आणि नाही ना बघितलं काय कवा टोल फोडून बिस्किट तुझ्या लक्षात ठेव. कल्याणी काय बाप रे. अगं, ये त्याच भाकरीच्या त्रासात तुला मुक्त करायचा ये. ये माप देखणी आहे ये. ते काय नाही तो एक आतला होता आणि दुसऱ्या आल्यावर मग काय खुळ्याचा बाजारात आहे सगळा. अगं मी आईला काय म्हटलं आई म्हटली पप्पांनी 100 मुली बघितल्या तर त्यावेळी आणल्या नाही बघितल्या त्या बघितलंय हां. मग मी एकच बघितलं बरोबर दुसरी वगैरे फॉर्मॅलिटी पण बघितली पण तुझ्यासारखी देखणी मिळाली का नाही नाही मी काय म्हणतोय ही देखणी आपल्याकडे आली आता एक लक्ष्मीच्या पावलाची लांब केसाची कविताला घराकडे आली काय अडचण आहे तुला या भाकरीच्या त्रासात तुला मुक्त करायचं आहे तू फक्त आईसाहेब वस्त्र सांभाळायचं काय हिंमत असली तर बघूया काय झालं? हा नक्की भाकरी पिठाच्या तोंडात लावलाय जा की दुसरी बायको करते हाय ती साबा दुसरी करतो मी काय हाय सांगितलं त्याचा बायकोला वेळ देत नाही चौकात दुसरीला काय याला ठेवणार आहे का? हा आणि दुसरी आणते आई तू नुसतं वय म्हणे काय समजणार आम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत तुझी वाट बघायची पाळी येते काय करणार दुसरी आणणार काय ती पाठीतच बसणार तुझी दारात. नाही वाट बघत तुझी 12 वाजेपर्यंत तुम्हाला वाट बघायला लागते म्हणजे ती बाहेर आहे म्हणून ती घरात आलं कशाला 12 वाजेपर्यंत वाट बघायला लागते तुला मार काय आली तुला तुझं कसं होय? हा आणि घरात सांगतो हे बोलले ते बोलले ती बायको घेऊन द्या का बघ तुझी कशी का बसल्या काय की बाबा माझ्यासारखी असते दे दनानं काय सांगू तुला पप्पांचं काल कुठं होतं पप्पा होतं पण नाही मला काम खरं सांगून दिलं तुझ्यासारखं नाही शिरवा जातो त्या कविता करतात तू असं म्हणता येत नाही. हाय, घे उत्तर पप्पा खरंच सांगतोय हे, कुठं चाललंय खरं काय करायचं चाललंय काय ते करू देत तिकडे ते फक्त झालं मला किती सवय आता आणि किती राबणार करू देत ते मजा सगळं करू देत की मला असं वाटायलंय बघ आई मी एवढंच सांगतो पूर्ण तुला परवानगी आहे नाही, मग हीच परवानगी मला दे ना नो 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 अजून तुझं व्हाय चाललंय हीच परवानगी मला दे ना तू तुला काय अडचण आहे? अरे याच्यात प्रगती करते संसारात काय बायका मग करायची संसारात प्रगती वाढ करायची. करायला ना अनेक होय. सून अनेक कशाला? बायको आणि बायका 2 करायची मुलं प्रगती करत नसते त्यातच काहीतरी वाढवायचं असते लक्षात ठेव असलंच शिक दादा बाकडनं काहीतरी लक्ष्मीचं करतो, पावलं करतो. अशी आयती लक्ष्मी मिळवायची नसत्या असं करून लक्ष्मीच्या पावलं मिळवायचं घाम गाळायची की घाम गाळल्याशिवाय काय होय. खायचं उगाच काय तर बोलू नको. खरं आहे हा. खरं खरं होय. ते खरं आहे सगळं तुझं मला फक्त एवढंच म्हणायचं आहे आम्हाला तुझ्या काय करायचं हाताला- नाही मग तू जा बाहेर मला तुझ्या हाताला काम लावायचं नको नाही ना, आम्हाला मला काम करायला बरं साखर वाढत नाही काय होत नाही तब्येत चांगली राहते एवढं काय टेन्शन हे बघ माझं कसं आहे मी मनात आलं तर काम करतो बरोबर नाही तर करत नाहीतर सोन्याच्या धाकपे करावं लागते काही नाही करणार ए तुझ्या बाल बी मी भेट नाही मला आत्ता पाहिजे तर आत्ता आणून दे. मी असं कोणाचं हिची पिची करत नाही हां लक्षात ठेव शांत. तुझा कल्याणी जा हा तू एक मिनिट ये ग उगाच काय सांगू नकोस जरा 1 मिनिट ये इकडं जा ती येऊ दे तिच्या बाबा नाही ताई पैसे येतो काही फरक पडत बघ हे मोंडपणा आईचा म्हणून सांगायला की ऐकणारे आले आपण हाक मारला तर इथे उभा राहिला पाहिजे मी काय सांगायले तुलाच बोलवायला बघ ती मग तेच सांगालोय तू बघ. तिला आम्ही आपण करा ती ये म्हटलं की ते पाहिजे असं धाक पाहिजे कल्याणी इथं आली तर दुसरं लग्न करणार नाही तू म्हणाला काय करा म्हटली आई आई करा म्हटलं की आई ती करा म्हटलं बाहेर जा बाहेर जा नाही नाही तिने करा म्हटलं बाहेर जा बाहेर जावा जाऊ बाहेर 2 पोरं ती बाईक तू चला आणि येणारी ती तिसरी एक काम करा निवांत राहा पाहिजे तर अनेक बंगला बांधू देतो बाबाला सांगतो अनेक बंगला बांधू द्यायला बांधताना त्या तुम्ही जावा राहा मी का जाऊ तुम्ही राहतो का जाऊ तिला घेऊन हे माझं घर आहे मग ते मी तुझंच असणार असू दे खरं तुम्ही ते मुलं बाहेर राहा आमच्यापेक्षा काय नको मी ह्याच्यापेक्षा मोठं बांधणार मग ह्याच्यापेक्षा मोठं नव्हतं डबल मोठं वाढ मला काही फरक पडत नाही चालतो मी कल्याणी कविता माझी पोरं आणि बाबा तिकडे राहतो ते बाबा हे काय डोसकं पडलंय काय बाल न्यायला चांगला हिराच उडकाला न्यायला वा रे वा अंगात हिंमत असली तर जा राहून टाकू
तुला पाहिजेला पण सांग की आता दुसरं तिसरं म्हणाला मग तुला अरे आपलं काय काय अगं तसं नाही तेवढंच आपल्या घरात तुला हातभार तिला नको हातभार काय नको हातभार ही आता ही बसल्यात ती बी बसणार नाही काही ती अशीवर होती मग मशीन मारायची गरज नाही केस बाउन्स केसांना बाउन्स मिळणार तुझ्या आणि तुझ्याकडे हेअर ट्रीटमेंट काय आहे नको आम्हाला शाने काय तर असू दे सोन्याचा पैसा असतात आम्हाला काही नको जाऊ दे माझं मी बाहेर राहतो घराचा आई नको काय काय स्वागत करा लोक येणार आमचा म्हणजे तुला नको झाले म्हणून मी असलं असली माणसं नको मला दुसरं करतो तिसरं करतो असलं अरे खरा धन्य दाखव असलं दुसरं तिसरं करतो काय दाखव नको मूर्ती अरे मूर्ती तुला सांभाळायची पाहिजे मग म्हण दे की दुसऱ्या लग्नाला परवानगी आई अख्ख्या महाराष्ट्रात परत चर्चेचा विषय आणि आई फेमस डोळ्यात मला काढतील आईनं दिलं मुलाला दुसऱ्या लग्नाची परवानगी पहिल्या सुनेला कंटाळून मार खायचं कमी झालं जा की कप मग असं हेडलाईन दिलं तर काय सुनेने सासूला कंटाळून नवऱ्याला दिली सवत आणण्याची परवानगी आता ती कंटाळत कशी पण तुला जा की बाई बस म्हणाला ना जा रे जा दोघांच्या भांडणात माझं काय हाल मला काय आनंद घेतली नका दोघं जण राहा की दुगी इकडे तिकडे मध्ये तू मग असं केलं तर सोमवारी तिकडे मंगळवारी इकडे हे आमच्यात काय नको जाऊ समोर काय वाटणी करायची नाही आमच्यात यायच नाही आई सुख लय आहे गे. काय नको आपल्याला घेता आलं पाहिजे तू भोग जाता हाय आमचं नवरा बायको आम्ही निवांत कशाची काळजी आता आपला परिवार कसा आहे बघ तू पप्पा कल्याणी मी माझी 2 पोरं 6 जण बरोबर आणि महेंद्र सिंग धोनीचा आकडा लकी 7 तिला आणू 7 आता बोलू काय तू काय तर बोलू तर याच्यात चर्चा होईल गप्प बस किती करू नको तुला मयाच नाही जा मला माया नाही काय नाही जा उगाच दुकानला जा 12 वाजायला आलो लेखावर प्रेम नाही तुझं. काय नाही असलं प्रेम होय दुसरं बाई करून द्यायला परवानगी असलं प्रेम आणि कोण हे असं तर प्रेम हरकून असलं दिले नसतं, काहीच काढून दे म्हटलं तर देतो एकाला 2 सुना झाल्या म्हणून हरकून दिले असं फाडायचं तू आणि काहीच काढून घ्यायचं कारण दुसरं लग्नाची परवानगी त्याचा काय उपयोग नाही का होय कशाला त्या काय जातो तू काय? कसं लावला तू हा नाही दुसरी सून आम्ही आहे. आणि तू एका सुनाचा काय उपयोग काय नाही नको आम्हाला जा तुला राणीच बघायचं काय नको आता मला गेला जोड काय नाही राणीसारखं बघायचं तुला असं घरात आता बायकोनेच बघा असं कुठं आहे बरं हे असं सदा हे करून बघायचं बायकोन काय नडले बघायचं मग तिलाच मोल करून म्हणून आणूया हा की बनवले तुला बोल मी देतो तुला पगार घरातच टिकवी आहे की ही खुली रिकामी जायची काय नको आमच्या जागाच नाही ही खुली आहे की रिकामी हे माझी पोरी बघायला लागणार मोठ्याची खुली आहे अजिबात नाही नाहीच म्हणायचं म्हणे की सर्व होय का वा होय म्हटली त्याला ती काय काय होय नाही तर होय म्हटलं नाही तो होय कसा असेल नाही म्हटलं काय उगत जा की बाबा उगत कापेट आलेस मला कमेंट करून सांगा काय नको? कविताला घरला आणायचं काय नाही आणायचं. नाही माझ्याकडनं वाचा घेऊन आई साहेब जिंदाबाद म्हणजे इथं पण वशिला हो जे बसेला कुठला सत्य नाही सत्य भोळ्या बाबड्या धनंजयकडे गोळा बाबा म्हणून बघा आणि दुसरं लग्न करायला उपचार